शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात भेट घेतली। अडसूळांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। मात्र ही भेट वैयक्तिक बँकेच्या कामानिमित्ताने घेतली असल्याची माहिती समोर येते। अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपची विश्वासार्हता देशपातळीवर कमी झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आणि त्याचबरोबर यामधून मार्ग काढण्यासाठी अजित पवारांना काही काळ दूर केलं जाऊ शकतं। तसंच अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र निवडणूक लढवून नंतर पुन्हा महायुतीमध्ये येऊ शकतात अशी शक्यता जयंत पाटील यांनी व्यक्त केली। माढा विधानसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यामध्ये नगराध्यक्ष मिनल साठे यांनी जनसंवाद यात्रा काढली। यावेळी स्थानिकांनी विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात अनेक तक्रारी मांडल्या। दरम्यान साठे यांच्या या यात्रेनं महाविकास आघाडीमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे। पडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा मी उमेदवार राहणार आमदार रवी राणांनी हा दावा केलाय। तर रवी राणांचा मानसिक संतुलन बिघडल्याची प्रतिक्रिया भाजप नेते तुषार भारतीय यांनी दिली आहे। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अपात्रता प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। लोकसभा सचिवालयाकडून राजकीय पक्षांना दालनाचं वाटप करण्यात आलं। यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षाचा उल्लेख शिवसेना शिंदे असा करण्यात आला आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेला जुन्या संसद भवनामध्ये 128 क्रमांकाचं दालन देण्यात आलंय। उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 128A हे दालन दिलं गेलंय। सांगलीमध्ये शरद पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। सांगलीत होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आपण आल्याचं संजय काकांनी सांगितलं। सुमारे अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली तर कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं संजय काका पाटील म्हणाले। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी सरकार सकारात्मक नाही असा दावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलाय। सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावासाठी तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। त्यानंतर तुपकरांच्या शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची बैठक संपन्न झाली। यामध्ये सोयाबीन आणि कापूस हमीभावासाठी अमित शहांकडे बैठक होणार असल्याचं तुपकरांनी म्हटलंय। अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवाद रंगलाय। शहरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स लावण्यात आलेत आणि या पोस्टरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब असल्याचं दिसून आलं। नागपूरमधल्या ऑडी कार अपघात प्रकरणातील तिघांनी लाहोरी हॉटेलमध्ये जाऊन बीफ खाल्लं होतं असा आरोप ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला। यावर आपल्या हॉटेलला 45 वर्ष झाली आहेत आणि आतापर्यंत कधीच आपण बीफचे पदार्थ विकले नसल्याचं मालक शर्मा यांनी सांगितलं। नागपूरमधल्या हाय प्रोफाईल ऑडी कार अपघात प्रकरणामध्ये पोलिसांवर कुठलाही राजकीय दबाव नसल्याचं पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी स्पष्ट केलंय। पोलीस कायदेशीर प्रक्रियेचं पालन करत असून नियमानुसार तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। नागपूरचे आरटीओ अधिकारी आणि पोलिसांनी एकत्र अपघात घडलेल्या ऑडी गाडीची पाहणी केली। सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गाडी ठेवण्यात आली। तिथे जाऊन आरटीओ अधिकारी आणि पोलिसांनी ऑडी कार उघडून आतून आणि बाहेरून तिची तपासणी केली। राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नाही असा युक्तिवाद मुंबईमध्ये उच्च न्यायालयामध्ये करण्यात आला। मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय आणि या निर्णयाविरोधात आणि समर्थनार्थ हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आल्या। संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी राजश्री उमरे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करावं अशा विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत। या मागण्या मान्य न केल्यास 17 तारखेला मराठवाड्यामध्ये कोणालाही ध्वजारोहण करू देणार नाही असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला। जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी राजश्री उमरे यांची भेट घेतली। मराठा आरक्षणासाठी त्या गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या आहेत। राजश्री उमरे यांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे यांनी दुसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। अंतरवाली सराटीमध्ये दोघांमध्ये चर्चा झाली। दराडेंनी मनोज जरांगे यांचं स्वागत केलं। दराडे आणि जरांगे यांच्यामध्ये दुसऱ्यांदा भेट होत असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं।
धनगर समाजाच्या नेत्यांनी सरकारला 3 दिवसांचं अल्टिमेटम दिलंय। 3 दिवसांमध्ये धनगर समाजाच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्यभर तीव्र पडसाद उमटणार असल्याचा इशारा धनगर समाजाने दिला। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत ठिय्या आंदोलन करणार आहेत। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी राजेंद्र राऊतांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करणार आहेत आणि बार्शीच्या शिवसृष्टी परिसरात त्यांचं हे आंदोलन सुरू होणार आहे। शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी टीईटी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे। राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सुविधेसह परीक्षेबाबतचा संपूर्ण तपशील उपलब्ध आहे। इस्रायलच्या मदतीसाठी भारत पुढे सरसावलाय। हमाससोबतच्या युद्धामुळे इस्रायलमध्ये कामगारांचा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यामुळे भारतातून 10,000 बांधकाम कामगार आणि 5,000 काळजी वाहकांची नियुक्ती केली जाणार आहे। यासाठी उमेदवारांनी विशिष्ट निकष आणि प्रशिक्षण आवश्यकता पूर्ण करणं आवश्यक आहे। जेएनयूमध्ये सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात येणार आहे आणि गेले 20 वर्ष सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। दरम्यान या निर्णयाचं स्वागत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे। केवळ जयघोष बार्टीप्रमाणे सारथीच्या विद्यार्थ्यांना 100% फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। सारथी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला। वर्ध्यामध्ये महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या टोळीकडून 91 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली। यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये निळकंठेश्वर मंदिरामध्ये चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारला। मंदिराच्या ट्रस्टनं 2 ते 3 लाखांचं दान चोरी झाल्याचा हा अंदाज वर्तवलाय। या चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। अमरावतीमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सुवर्णकाराला लुटणाऱ्या 2 चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या वसुंधरा कॉलनीमध्ये चोरट्यांनी बंदुकीच्या धाकावर 25 किलो चांदीसह सोनाराला लुटलं। अहमदनगरच्या कांदा व्यापाऱ्यावर हल्ला करून 50 लाखांची रक्कम लंपास करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 20 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे। या प्रकरणात पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे। हिमाचल प्रदेशमधल्या शिमल्यातील संजौलीमध्ये तुफान राडा झाला। अवैध बांधकामावरून पोलीस आणि आंदोलकांची झटापट झाली। यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। पनवेल महापालिका हद्दीतील एका गरोदर महिलेला हातगाडीवरून दवाखान्यामध्ये नेल्याचा प्रकार समोर आला। महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्यानं चक्क मोटरसायकलला हातगाडी बांधून दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं। डोंबारीचा खेळ करणाऱ्या या महिलेनं मुलाला जन्म दिला। मात्र या गंभीर घटनेची रायगडच्या प्रशासनानं दखल घेत आरोग्य विभागाला अहवाल मागवला। भंडारा जिल्ह्यामध्ये वैनगंगेला आलेल्या पुरामध्ये एका महाकाय क्रेन वाहून गेली। वैनगंगा नदीवरच्या नव्या पुलाच्या बांधकामासाठी ही क्रेन आणली होती। मात्र पुरामध्ये ही महाकाय क्रेन वाहून गेली। तब्बल 8 किलोमीटर अंतर क्रेन पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली। त्यानंतर क्रेन पाण्यामधून काढण्यात आली। बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। डाळिंबाच्या शेतातील डाळिंब गळून पडतात। अनेक ठिकाणी डाळिंबाला डाग पडलेत। लाखो रुपये खर्च करून नुकसान झाल्यामुळे शेतकरी मदतीची मागणी करतात।